नमस्कार. मी आलोय काश्मीरला आणि काश्मीरच्या थंडीमध्ये. आता काश्मीरला थंडी नाही आहे, रिलॅक्स आहे वातावरण. उलट सकाळच्या वेळेला थोडीफार थंडी असते, पण जी काही रात्री आणि सकाळी ही थंडी असते ना, त्या थंडीत एक गरम बातमी कळाली आणि ती गरम बातमी सांगावी म्हणूनच मुद्दाम आपल्या संपर्कात खंड नको म्हणून मी आलोय. काय ती गरम बातमी? एव्हाना गरम होऊन बॉईल होऊन अगदी वितळून टाकलेली बातमी होती. ती बातमी म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मृत्यू प्रकरणामध्ये मांडलेलं रोहित पवारांचं एक भयंकर सत्य. म्हणजे रोहित पवारांनी पावला पावलावर हे सांगण्याचा प्रयत्न केला की अजित पवारांचा अपघात हा अपघात नाहीये, तर तो घातपात आहे. रोहित पवार प्रेस कॉन्फरन्स, अगदी ते हाताने विमान कसं पडलं, असं असं करत टिल्ट होत पडलं ते सांगत होते. हे सगळं घडत असताना एक गोष्ट अजून ते करत होते, ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल, त्यांनी जाऊन आम आदमी पार्टीच्या नेत्यांची भेट घेतली, उभ्या उभ्या त्यांच्या काकींची भेट घेतली आणि काकींना सांगितलं की काकी चौकशी झाली पाहिजे. मग त्या अहवालातल्या छोट्या छोट्या त्रुटींवरती बोट ठेवलं, सांगितलं की किती गांभीर्यानं केला गेलेला आहे. प्रश्न हा पडला होता की रोहित पवार एवढं का उगाच मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालतात? तुम्हालाही पडलाय, मलाही पडलाय. लोकांना वाटलं की हे कदाचित विलिनीकरणासाठी असेल, खासदारकीसाठी असेल. बरं, शरद पवार खासदार पण झाले, राज्यसभेवर गेले, पण तरीही अजित पवार सातत्याने राज्यस्तरातल्या देशावरच्या नेत्यांना भेटून का हा प्रकरण अधिक उचलून धरावं यासाठीची मागणी करतायत. नंतर नंतर लक्षात आलं की प्रफुल्ल पटेल हे त्यांचं टार्गेट आहे, त्यावर मी येतो नंतर. पण एक मुख्य ताजा गरम गरम आणि स्फोटक बातमी जी कळली ती तुम्ही फेसबुकवर एक इतर ठिकाणी बघितली असेल. हे कारण आहे का? त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तो व्हिडिओ चेक करून घ्यावा लागेल. जरा ऐका. आम्ही शेटपळगड येथील साखर कारखाना आहे, जो रोहित पवार यांच्या संबंधित आहे, या कारखान्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी माननीय राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. या कारखान्याने होणारे प्रदूषण तेथील आसपास गावांना प्रचंड त्रासदायक होते. याच पार्श्वभूमीवरती बारामती विमानतळावरती स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचा झालेला अपघात आणि कारखाना, आम्ही त्याची माहिती काढली असता एअरपोर्ट पासून 17 किलोमीटरवरती, जर आपण रेग्युलर किलोमीटर मोजलं तर 17 किलोमीटरवरती तो कारखाना आहे आणि हवाई अंतर मोजलं तरी 7 किलोमीटर आहे. तर आम्ही याची माहिती काढल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं, असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं, याची चौकशी झाली पाहिजे. हे धुकं कशामुळे तयार झालं, तर ज्यावेळेस सकाळी कारखान्यातून निघणारा गरम धूर ज्यावेळेस थंड हवेच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस स्मोक प्लस धूर असे लेअर तयार होते आणि त्याचा पायलटला अडथळा ठरू शकतो, असं आम्ही टेक्निकली बाबी आपल्या समोर स्पष्ट म्हणतोय. याच्यामध्ये क्लिअर दिला आहे की 17 किलोमीटरवरती धूर लँडिंगच्या मार्गावरती अडथळा ठरू शकतो किंवा दाट धुकं तयार झाल्याने पायलटला दिसणारा लँड करताना त्रास होऊ शकतो, असं स्पष्ट म्हणणं आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचं म्हणणं आहे रोहित पवारांच्या कारखान्याच्या धुराड्यातून निघणारा धूर हा अडचणीचा ठरतो. कशासाठी? बारामती एअरपोर्टवरची व्हिजिबिलिटी कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो. या रोहित पवारांच्या कारखान्याचा धूर हा कारण असेल का या अपघाताचं? आणि कदाचित चौकशीच्या यंत्रणांच्या रडारवरती हा सगळा धूर आला तर यावर रोहित पवारांच्या कारखान्यामुळे घडलं असं आपण म्हणता येऊ शकतं का? म्हणजे ही सगळ्या गोष्टी खूप विचित्र आहेत. खूप विचित्र आहेत. या सगळ्यांचा नीट अभ्यास करायला हवा. म्हणजे एखादा माणूस, मध्ये ते एक पद्धत सांगितली लोकांनी की कसं होत असतं, ज्यानं गुन्हा केलाय तोच कसा मागं लागतो, तपास व्हावा म्हणून. ते पुण्यातल्या एका खून खटल्याचं प्रकरण देऊन सुद्धा लोकांनी सांगितलं होतं की जो सारखं सारखं काय झालं म्हणत येतो तोच अपराधी निघतो. आपल्या सगळ्या गोष्टी कुठेही समोर येऊ नयेत यासाठी रोहित पवारांचं हे चाललंय का? प्रश्न पडतोय, तो प्रश्न विचारणं आवश्यक आहे, त्या प्रश्नाचं उत्तर घेणं आवश्यक आहे. खूप
साध्या साध्या गोष्टी आहेत ज्याची उत्तरं मिळाली पाहिजेत ती. आणि तसं असेल तर मग रोहित पवारांच्या या सगळ्या गडबडीच्या मागचं कारण आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अजून एक कारण आहे, अजून एक गरमागरम बातमी आहे. मिस्टर प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री, असं म्हणून त्यांनी एक ट्विट केलंय. आणि त्या ट्विटमध्ये म्हणतात की त्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला आपण राजस्थानमध्ये गेलेले होतात का? आता गेलेले होतात का हा प्रश्न त्यांनी विचारलाय. तो तुम्हाला आणि तो विचारल्यावर अनेकांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नाची उत्तर सुद्धा आणि या प्रश्नाचं खरं राजकारण समजून घ्यायला पाहिजेच की. या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता प्रफुल्ल पटेलांचं कधी काळी झालेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात जाणं रोहित पवारांना एवढं का खटकतंय? मग असेच प्रश्न लग्नात जाण्याबद्दल विचारायचे असतील तर ते पुण्यातलं हगवणे मृत्यू प्रकरण, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आठवतंय. या हगवणेच्या लग्नात स्वतः अजितदादा पवार उपस्थित होते. मग हगवणेच्या मृत्यूला अजितदादांना आरोपी धरायचंय? बरं, ते हे 3 मिनिटात संपवून दाखवतो म्हणणाऱ्या माणसाचा कार्यकर्ता, तो कोणाचा कार्यकर्ता निघाला होता आहे असं रोहित पवारांनी जाहीरपणे कबूल केलं होतं ना. मग त्याचं काय? त्याच्याशी संबंधित तुम्ही होतात म्हणजे 3 मिनिटात संपवण्याच्या षडयंत्रामध्ये तुम्ही पण होतात का? बरं, ते जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, त्यांचं एक प्रकरण समोर आलं होतं, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. आणि ते तर विधानसभेच्या पटलावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की यात कोणाकोणाचा संपर्क असतो, तो कोणाकोणाशी बोलतो, त्याला कोण कोण मदत करतं, सांगितलं होतं ना. मग त्यातही तुमचा सहभाग होता असं म्हणायचं का? लग्नाला गेल्यावरून जर संबंध प्रस्थापित करून तुम्ही प्रफुल्ल पटेलांना टार्गेट करणार असाल तर रोहित पवारांच्या इतका अगाध आणि षडयंत्रकारी नेता दुसरा कुठला नाही असंच म्हणावं लागेल ना. आणि राहिला प्रश्न रोहित पवारांचा, हे एवढा त्रागा का करतायत, टार्गेट कोणाला करतायत? आता थोडं स्पष्टच सांगतो, अडपडद्यानी बोलण्यापेक्षा. रोहित पवार हे मराठेतर नेत्यांना लक्ष्य करून त्यांची स्वप्न भंग पावल्याचा बदला घेत आहेत का? कारण प्रफुल्ल पटेल मराठा नाही आहेत, सुनील तटकरे ओबीसी आहेत, धनंजय मुंडे ओबीसी आहेत, छगन भुजबळ ओबीसी आहेत. आणि या सगळ्या ओबीसी नेत्यांची माती करायची, त्यांना संपवायचं आणि आपलं बस्तान बसवायचं, राष्ट्रवादी काँग्रेसवर मिळायचा ताबा तो घेऊन टाकायचा आणि आपण स्वतःला नेता म्हणून इस्टॅब्लिश करायचं. पण हे करता करता रोहित पवारांच्या हे लक्षात येत नाहीये की आपण पवार आडनाव सोडून देऊन राऊत आडनाव घेतोय का? म्हणजे वेड लागणं हा एक शब्द होता आपल्याकडं. म्हणजे एखाद्याला वेड लागलं, मानसिक संतुलन बिघडलं, त्याला वेड लागलं म्हणायचे. त्याला एक समानार्थी शब्द आला, तर राऊत लागणे. असं झालंय का की राऊतांची मनोवस्था रोहित पवारांना प्राप्त झाली आहे? असं असेल तर खूपच अवघड आणि गंभीर ठरणार आहे का? बघा, विचार करा. आणि ही काश्मीरमधून दिलेली गरमागरम बातमी कशी वाटली ते नक्की सांगा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज न्यूज.